खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। प्रलंबित मागण्यांसाठी 17 मार्चला धरणे आंदोलन। शिंदखेडा इथं आदिवासी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय। शिंदखेडा इथं आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी 17 मार्चला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आदिवासी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला। आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। बैठकीत शिंदखेडा शहरातील बंगला भिलाटी गट क्रमांक 15 व 12 तात्काळ नियमाकुल करण्यात यावेत। धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शबरी घरकुल योजनेचे लक्षांक वाढवून देण्यात यावेत। नरडाणा गावातील नदीपात्रातील अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे। तसेच शिंदखेडा शहरातील नदीपार भिलाटी येथील दफनभूमीची जागा संबंधितांच्या नावावर करण्यात यावी अशा मागण्यांवर चर्चा झाली। याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या योजना शिंदखेडा तालुका, धुळे ग्रामीण व धुळे शहर इथं लोकसंख्येनुसार प्रभावीपणे राबवण्यात याव्यात व त्यासाठीचा अर्थसंकल्प वाढवून समाजाला थेट लाभ मिळावा अशी मागणी ही बैठकीत करण्यात आली आहे। अन्यथा 17 मार्चला भव्य धरणे आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। बैठकीत शिंदखेडा तालुका अध्यक्ष महेंद्र मालचे, उपाध्यक्ष जगदीश बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सुनील सोनवणे, दीपक मालचे, बापू मालचे, श्रीराम मोरे, मंगराव पवार, आत्माराम ठाकरे, अशोक सोनवणे, युवराज मालचे, दिनेश सोनवणे, प्रवीण बागुल, बादलीसी कुंभारे, नानभाऊ कुवर, रमेश महाले, रामभाऊ मालचे, अशोक मालचे, संजय मोरे, कालू मोरे, चेतन संजय मालचे आदींनीही बैठकीत सहभाग नोंदवला। मुख्य संपादक यादवराव सावंत। आज आम्ही आदिवासी काँग्रेसच्या माध्यमाने शिंदखेडा शहरात धुळे जिल्ह्याचे ठिकाणी पदाधिकारी सोबत आदिवासी काँग्रेसची मीटिंग आयोजित केली। आमचे केंद्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विक्रांतजी भुरिया, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय माजी मंत्री वसंत पुरके साहेब, आमच्या धुळे जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार शोभाताई बच्चाव, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीणभाऊ चौरे आणि मी स्वतः दीपक अहिरे आदिवासी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, असे आमचे धुळे ग्रामीणचे तालुका अध्यक्ष एकनाथभाऊ ठाकरे, तसेच शिंदखेडा तालुक्याचे अध्यक्ष महेंद्रभाऊ मालचे, आम्ही आज आमच्या आदिवासी काँग्रेसच्या सर्व महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांच्या सोबत एक मीटिंग आयोजित करण्यात आली। का येणाऱ्या 17 तारखे रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयावर आदिवासी काँग्रेसच्या मार्फत भव्य धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। अनेक या देशावर आदिवासी समाजावर होणारे अन्याय आहेत, आदिवासी विकास विभागाचे जे पोकळ जे घोषणा केलेली आहे आदिवासी विकास विभाग, जे जेणेकरून आदिवासी विकास विभाग आदिवासींना हे देतं ते देतं, ही पोकळ घोषणाच्या विरोधात जसं घरकुल शबरी घरकुल योजना असेल, त्या शबरी घरकुल योजनेच्या धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात लक्षांक वाढून मिळावा, तसंच शबरी वित्त आयोगाचे जे योजना आहेत त्यांच्याही लक्षांक वाढून मिळावा, निधी वाढून मिळावा आमची लोकसंख्येनुसार। म्हणून अशा अनेक मुद्द्यावर जसं आज अनेक मराठी शाळा बंद करण्यात येत आहेत, ती मराठी शाळा तात्काळ सुरू करावेत आणि डिजिटल करावेत शिंदखेडा तालुक्यासह खेडोपाडी धुळे जिल्ह्यात, अशी म्हणून आम्ही अनेक मुद्द्यावर आदिवासी काँग्रेस एकत्र येऊन शिंदखेडा तहसील कार्यालयावर भव्य Subscribe now and press the bell icon. Never miss an update.